32 दातांच्या बोकडाला म्हणजेच अफजल खानाला शिवरायांनी केले उद्ध्वस्त। रसिको हो, ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आंबेनळी घाटात बहिर्जी पथकाच्या गुप्तस्थळी नाईक पोहोचले होते। आंबेनळी घाट ही एक अशी जागा होती की जिथून खानाच्या छावणीत आणि प्रतापगडावर कमी वेळात पोहोचता येत होते। अफजल खान आता जावळीत आला होता। त्याच्यासोबत आणलेली विशाल सेना त्याने वाईतच सोडली होती। 4-5 वेळा चर्चा करून पंताजी काका आणि कृष्णाजीने राजे आणि खानाच्या भेटीची जागा ठरवली होती, वेळही ठरली होती। राजाने अनेक डावपेच आणि युक्तिवाद करत खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटण्यास राजी केले होते। या भेटी दरम्यान दोघांचीही फौज सोबत असणार नव्हती, फक्त 10 अंगरक्षकांना सोबत घेण्याचे उभयतामध्ये ठरले होते। राजाने आता त्यांची रणनीती नायकांना स्पष्ट केली होती। त्यानुसार बहिर्जी पथकावर काही जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या होत्या। नायकांना राजांच्या त्या सूचना खानाच्या सैन्यातील आपल्या हेरांना आणि जंगलात लपून खानावर लक्ष ठेवणाऱ्या जासुदांना द्यायच्या होत्या। त्यासाठीच नाईक गुप्तस्थळी आले होते। नाईक आपल्या साथीदारांच्या समक्ष उभे होते। या सभेत विश्वासराव प्रभू, महादेव, महादू अण्णा, रायप्पा, निळकंठ हे नजरबाज उपस्थित होते। सर्वप्रथम नायकांनी विश्वासरावाला सांगितले, विश्वासराव, राजाने तुमच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे, त्यावर तंतोतंत खरं उतरायचं आहे। आजवरचं तुमचं कार्य पाहता तुम्ही या कार्यास न्याय देऊ शकाल ही मला खात्री आहे। खान राजांच्या भेटीसाठी निघणार त्याआधी त्याच्या तंबूतील आपल्या हेरांकडून खानाची एक खाजगी बातमी काढा, म्हणजे भेटीला येताना त्यानं कोणती वस्त्र घातली आहेत, वस्त्रामध्ये कोणकोणती शस्त्र लपवली आहेत यांची अचूक माहिती सर्वप्रथम गडावर पाठवा। जी नाईक, मी जातीनं या कार्यात लक्ष देईन। विश्वासरावाने जबाबदारी स्वीकारली होती। नक्कीच, कारण यावर राजांचं पुढील नियोजन अवलंबून आहे। नाईक म्हणाले, जी नाईक, आणखी एक, तुम्ही सांगितल्याप्रमाणे खान त्याच्यासोबत 1500 सैनिक जावळीच्या जंगलात आणणार आहे। भेटीसाठी येताना मात्र 10 अंगरक्षकांना सोबत आणण्यास अनुमती आहे, अन्यथा ही भेट शक्य होणार नाही। म्हणजे खानानं नियम न पाळल्यास राजे त्याला भेटणार नाहीत, हे खानही जाणून आहे। तो हातात आलेली ही संधी अशी सोडणार नाही। म्हणजे भेटीसाठी येताना तो 10 अंगरक्षक आणेल, पण 1500ची फौज मात्र जावळीच्या जंगलात लपवून ठेवेल। बरोबर ना विश्वासराव? बोवई उंचावत नायकाने विश्वासरावाला विचारले। अगदी बरोबर, विश्वासरावाने सहमती दर्शवली। म्हणून आपल्याला सर्वप्रथम ते सैन्य खान जावळीत कोणत्या ठिकाणी लपवणार आहे याची माहिती आपल्या सैन्यात पोहोचवायची आहे। राजे सैन्याच्या तुकड्या घाटात वेगवेगळ्या ठिकाणी पेरणार आहेत। खान राजांना मारण्याच्याच बेतात असल्यानं राजे सुद्धा त्याला संपवण्याच्या प्रयत्नात असतील। तेव्हा त्याला संपवल्यानंतर राजे गडावरून तोफांचा कडकडाट करणार आहेत। मग आपलं सैन्य खानाच्या सैन्यावर तुटून पडणार आहे। खानाच्या जंगलात लपलेल्या सैन्याला आपले मावळे सहज कापू शकतील। त्यानंतर नेताजींच्या नेतृत्वाखाली स्वराज्याचं सैन्य खानाच्या जावळीतील छावणीवर सुद्धा आक्रमण करणार आहे। त्यांचं युद्ध बराच काळ चालू शकतं। तोपर्यंत जावळीत वाईच्या छावणीतून खानाच्या सैन्याची अधिक कुमक येऊ नये याची काळजी आपण घ्यायची आहे। बोलताना नाईक इतर साथीदारांकडे गेले आणि पुन्हा बोलू लागले, महादेवराव, महादू अण्णा, रायप्पा, तुम्ही आपल्या काही साथीदारांसोबत वाईच्या वाटेवर थांबा। खानाची जासूत काही केल्या तिकडे जाता कामा नये, वाटेतच त्यांना नष्ट करा। जी नाईक, तिघे एक सुरात म्हणाले। नायकाने आपल्या साथीदारांना अफजल खान मोहिमेतील अंतिम आणि महत्वपूर्ण सूचना दिल्या होत्या। राजाने आपली अचूक रणनीती आखली होती, परंतु तरी सुद्धा विश्वासरावाच्या कार्यावर छत्रपती शिवाजीराजे आणि स्वराज्याचे पुढील आयुष्य अवलंबून होते। बहिर्जी पथक नेहमीप्रमाणे याही मोहिमेला पूर्णत्वाला नेण्यास सज्ज होते। हुजूर, प्रतापगड तक पोहोचणं काफी चुनौतीभर आहे, म्हणूनच त्या शिवाजीनं तुम्हाला भेटीसाठी तिकडे बोलावलं आहे। तो जर तुम्हाला भ्यायला असता तर तुमच्या पुढे नतमस्तक होत तो इथं आला असता। खात्रीशीर सांगतो, त्याच्या मनात काहीतरी काळबेर आहे। तिकडे बोलावून तो घात करण्याच्या विचारात असावा। रशीदने त्याला
भेडसावणारी चिंता खानापुढे मांडली होती. रशीद हा अत्यंत बुद्धिमान असला तरी खानाचा त्याच्यापेक्षा जास्त कृष्णजीच्या बुद्धीवर विश्वास होता. रशीद शांत आणि संयमी स्वभावाचा होता. तो विचार करताना नियोजनाच्या दुसऱ्या बाजूचे सुद्धा विश्लेषण करत असे. रशीदचे बोलणे ऐकून खान मात्र चांगलाच भडकला होता. त्याच्या अंतरीचा अहंकार उफाळून बाहेर आला होता. तो लाल भडक डोळ्यांनी रशीदकडे पाहत म्हणाला, तुला माझ्या सामर्थ्यावर भरोसा नाही का रशीद मिया? त्या शिवाजीपेक्षा जास्त पावसाळ्याचा तजुर्बा माझ्याकडे आहे. मी त्याच्या बापाला सुद्धा पुरून उरलो आहे. त्याच्या थोरल्या भावाला मी संपवलं आहे. शिवाजी मेरे सामने ताकद और तजुर्बा दोनों से तुच्छ है. तो काय माझा घात करणार? आणि त्याचा तसा विचार जरी असला तरी त्याला तो मौका मिळणार नाही. पहिल्या आलिंगनातच मी त्याची गर्दन दाबणार आणि त्याला कायमचं संपवणार. खान अहंकाराने बोलत होता. आता काही शंका रशीदलाही खानाचे नियोजन पचले होते. अहंकाराच्या भरात खानाने त्याचा मनसोबा बोलून दाखवल्याने त्याच्या तंबूचे पहारेकरी बनून असलेल्या बहिर्जी पथकांच्या हेरांच्या हाती अत्यंत महत्वपूर्ण खबर लागली होती. खान राजांना संपवण्यासाठी येणार हे उघड असले तरी तो केव्हा वार करणार याची अचूक माहिती आता राजांना कळणार होती. ही खबर राजांचा विजय निश्चित करण्यासाठी महत्वाची होती. दुसऱ्या दिवशी सूर्योदय आधीच खान उठला होता. प्रथम प्रारंभिक तयारी आटपून त्याने नमाज अदा केली होती. त्यानंतर आपल्या मोजक्या सरदारांना बोलावून सैन्यासह सज्ज राहण्याचे आदेशही दिले होते. मोसे खान, प्रतापराव मोरे, सरदार पांढरे, अंकुश खान, फाजल खान या प्रमुख सरदारांच्या नेतृत्वाखालील तुकड्या जावळीच्या जंगलात पाठवणार होत्या. तर सय्यद बंडा, अब्दुल सय्यद, पैलवान खान, रहीम खान, पिलाजी मोहिते, शंकरजी मोहिते, अल्ताफ पठाण हे अंगरक्षक छावणीपर्यंत खानासोबत येणार होते. सर्वांना सूचना दिल्यानंतर खान आपल्या तबूत परत गेला. त्याने दर्पणात आपला चेहरा पाहिला. दाढी कुरवळत त्याने स्वतःचीच एक कुत्सित हास्य केले आणि पुटपुटला, बेसब्री से इंतजार था इस दिन का. आखिरकार यह दिन निकल ही आया. शिवाजी, आज का दिन तेरा आखिरी दिन होगा. हसून पुन्हा पुटपुटला, तूने मेरा शुक्रिया अदा करना चाहिए क्योंकि मैं तुझे तेरे बड़े भाई के पास जाने का मौका दे रहा हूँ. मग हसतच त्याने सेवकाला हाक दिली. सेवक खानाच्या तंबूत आला. खानाचा इशारा होताच त्याने खानाच्या अंगावर हिरव्या रंगाचा, त्यावर काळी आणि रुपेरी नक्षी असलेला अंगरखा चढवला. पाठीवरून त्याच रंगाचा काबा लोंबकळत सोडला. इराणी पद्धतीची पगडी खानाच्या डोक्यावर चढवली गेली. अंगरख्याच्या फिते छातीवर बांधल्या. तो सेवक ज्या बारकाईने खानाला सजवत होता तितक्याच बारकाईने खानावर लक्ष ठेवून होता. त्याने खानाच्या अंगावर अंगरखा चढवताना खात्री केली की खानाने अंगरख्याखाली स्वरक्षणासाठी चिलकत घातले नव्हते. खानाने आपल्या अंगावर तीव्र अत्तर शिंपडले होते. कमरेवरच्या रेशीम पट्ट्यात पाठीमागे त्याने एक छोटा खंजीर खवला होता. ही गोष्ट त्या सेवकाच्या नजरेतून सुटली नाही. खानाने जेमतेम तयारी केली होती. त्याला त्याच्या भुजावर आणि अनुभवावर जास्त विश्वास होता. गुलाबजलात दोन्ही पापण्या भिजवून खान तंबूच्या बाहेर आला होता. त्याच्या मागोमाग तो सेवक सुद्धा बाहेर आला होता. खान छावणीच्या मधोमध त्याच्यासाठी सज्ज असलेल्या पालखीत बसला होता. तेव्हा मिळालेल्या संधीचा फायदा घेत त्या सेवकाने खानाच्या पेहरावाची आणि खंजीर लपवल्याची खबर विश्वासरावाला दिली होती. खानाची पालखी आणि सैन्य छावणीतून बाहेर निघताच इस्माईल खानाच्या सहाय्याने विश्वासरावाने छावणी सोडली आणि तो जंगलातल्या गुप्त वाटेने वेगाने प्रतापगडाच्या दिशेने निघाला. इस्माईल खान आणि एक हेर खानाच्या सैन्यात सामील झाले होते. प्रतापराव मोरेने सैन्याला जंगलात लपण्यासाठी निर्देशित केलेल्या जागेची अचूक माहिती राजांच्या सैन्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक जासूस निघाला होता. खानाच्या पेहराव्यासंबंधी तशीच्या तशी जानकारी राजांपर्यंत पोहोचली होती. जंगलात लपलेल्या खानाच्या सैन्याची नेमकी ठिकाणे तानाजी मालुसरे आणि कान्होजी जेदे यांना पथकाच्या हेरांनी सांगितली होती. आपण आखलेल्या रणनीतीनुसार सगळे घडत असल्याची राजांना खात्री होताच राजे आपल्या कक्षात आले. एक मोठा श्वास सोडत त्यांनी आपल्या कक्षात सर्वदूर नजर टाकली. तेवढ्यात दोन सेवकांनी आत येण्यास अनुमती मागितली. राजाने अनुमती देताच ते सेवक आत आले. एकाच्या हातात पोलादी चिलकत होते तर एकाच्या हातात मोठे तबक होते. त्यात जिरेटोप होता, बिचवा आणि वाघनखे होती. सोबतच पिवळा भंडाराही होता. राजाने सर्वप्रथम
आपल्या शस्त्रांची पूजा केली। तो दिवस चंपाषष्ठीचा असल्याने शस्त्रावर भंडारा व्हायला। मग अंगावर चिलखत घातले आणि त्यावर जरीचा अंगरखा चढवला। मुसे जरीची सुरवार पेहरली, कमरेस शेला बांधला, डोक्यावर जिरटोप घालून त्यावर शुभ्र रंगाचा मंदिल बांधला। सुगंधासाठी अंगरख्यावर केशर जलाचा शिडकाव केला। मग म्यानबद्ध तलवारीला भाळे नेत मनपूर्वक नमस्कार करून कमरेत बांधले। डाव्या हातांच्या अस्तनेत बिचवा लपवला, वाघनखेही पंजात खोवली। राजे सदरेवर येताच राजपुरोहिताने राजांचे औक्षण केले। मग राजाने आपल्या मावळ्यावर नजर टाकली। सगळ्यांनी एकसोबत वाकून नमस्कार केला आणि राजे त्यांना म्हणाले, चला आमच्या वाघांनो, ज्या योग्य वेळीचे आपण वाट पाहत होतो ती आता समीप आली आहे। खानाला उद्ध्वस्त करून अर्धी आदिलशाही काबीज करू। चला आज आपण गड उतरू आणि येणाऱ्या 10 दिवसात आदिलशाहीचे 20 किल्ले ताब्यात घेऊन परतू। बोला हर हर महादेव, जय भवानी। उद्घोषाने सदर गुंजली होती। मग पंताजी काका राजांच्या समोर आले आणि म्हणाले, राजे, खान शामियानात पोहोचला आहे। त्याच्या आदर सत्कारात काही कमी नाही ना पंताजी काका? राजाने विचारले। नाही राजे, उलट सुबकपणे सजवलेल्या शामियानाला बघून खान प्रचंड खुश झाला आहे। त्याचे इतके सस्नेह आदरातिथ्य बघून त्याच्या मनातल्या एखाद्या कोपऱ्यातली उरली सुरली शंकाही संपली असावी। पंताजी काकांनी सांगितले, उत्तम, सगळेच आपल्या रणनीतीनुसार घडत आहे। म्हणजे ईश्वराचा आशीर्वाद पदोपदी आपल्या पाठीशी आहे असे वाटते। तेव्हा आता आपल्या मनगटाचा आणि मस्तिष्काचा पुरेपूर वापर करत ईश्वरी आशीर्वादाला सार्थक करायचे आहे। बोला, या हिंदवी स्वराज्याचे वाघ आहेत का सज्ज? राजांचा असा प्रश्न होताच सदरेत एकच नाद उमटला, जी राज। शाबास, राजे स्मितासे करत म्हणाले। सर्व मावळ्यांनी पुन्हा हर हर महादेवचा उद्घोष केला। सदरेवरून निघाल्यावर राजे आई भवानीच्या देवळात आले। त्यांच्या सोबत संभाजी कावजी कोंढाळकर, काताजी इंगळे, कोंडाजी कंक, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सुरजी कटके, जीवा महाले, विसाजी मुरुंबक, संभाजी करवर, इब्राहिम सिद्दी हे त्यांचे पिळदार शरीरयष्टीचे अत्यंत शक्तिशाली वीर अंगरक्षक होते। गाभाऱ्यात जाण्याआधी सर्वांना बाहेरच थांबण्याचा डोळ्याने इशारा करत राजे गाभाऱ्यात प्रवेशले। आज सेवेकरीच्या वेशात नाईक होतेच। त्यांनी देवीजवळच्या कुंकवाचा टिळा राजांच्या मस्तकी लावला। मग राजाने देवीसमोर हात जोडले आणि मासाहेब जिजाऊंचे स्मरण केले। जिजाऊ साहेब राजगडी असल्याने राजे प्रत्यक्षपणे त्यांचे चरण स्पर्श करू शकत नव्हते। राजे मनोमन बोलत होते, मातोश्री, आम्हाला आशीर्वाद द्या। दादासाहेबांची हत्या करणाऱ्या दुष्टाला संपूर्ण आम्ही आमचा प्रतिशोध पूर्ण करणार आहोत। आई भवानी, तुझा वरण हस्त आमच्या मस्तकी असू दे। स्वराज्याच्या या मोठ्या लढाईत यश दे। नमस्कार करून राजाने हळवार नेत्र उघडले। राजाने नायकावर नजर टाकली आणि विचारले, नाईक, नियोजनानुसार बाज पेरले आहेत ना? होय राजे, खानाच्या मृत्यूची बातमी लवकर जावळीच्या बाहेर जाणार नाही। जावळीतल्या छावणीवर तर हल्ला होईलच, पण वाईमध्ये गाफील असलेल्या खानाच्या छावणीतही आपले हेर गदारोळ माजवणार आहेत आणि गुरुदेव कान्होजी जेधे ह्या संधीचा फायदा घेत छावणी उद्ध्वस्त करणार आहेत, नायकांनी सांगितले। उत्तम, राजाने स्मित हास्य केले। पण राजे, नुकतीच आग्र्याहून एक बातमी हाती आली आहे, नाईक म्हणाले। राजाने संथ नजरेने नायकांना पाहिले। आज आपली खानासोबत भेट होणार असल्याची खबर औरंगजेबला लागली आहे। त्याला आपल्या पराभवाची खात्री आहे। कपट कारस्थानात माहिर अफजल खानाला संपवणं आपल्याला शक्य नसल्याचा त्याचा समज आहे। त्यामुळे आपला पराभव होताच आपण जिंकलेल्या त्याच्या मुलकावर ताबा मिळवण्यासाठी त्याने त्याचा मामा शाहिस्ते खानाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत। नायकाने नुकतीच मिळालेली खबर राजांना सांगितली होती। राजाने किंचित स्मितहास्य करत म्हटले, औरंगजेबाचा गैरसमज आपण नक्कीच दूर करू। खानाला आडवा पाडून त्याला हे दाखवून देऊ की मराठ्यांना कमकुवत समजण्याची चूक आयुष्यात कधीही चुकूनही करू नकोस। राजांच्या वाक्यावर नायकाने स्मितहास्य केले। राजे, खात्री आहे विजय आपलाच होईल, नाईक म्हणाले। राजाने नायकांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून पुन्हा स्मितहास्य केले आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, नाईक, आपण विजयाची जय्यत तयारी केली आहे। आपणच जिंकू असा आमचाही आत्मविश्वास आहे।
पण कसे आहे, आपल्याला आपल्या नियोजनावर पूर्ण विश्वास असला तरी मंत्रयुद्धात ऐनवेळी काय प्रसंग घडेल हे आपण आताच छाती ठोकपणे सांगू शकत नाही. मंत्रयुद्धाचा निर्णय आपल्या बाजूने लागेल किंवा नाही सुद्धा. जर यदा कदाचित या मंत्रयुद्धाचा निर्णय आपल्या नियोजना विपरीत लागला तरी लक्षात असू द्या नाईक, आपल्या स्वराज्याची घोडदौड थांबता कामा नये. सह्याद्रीचे वादळ कधी शांत होऊ देऊ नका. आम्ही असलो नसलो तरी त्या अफजल खानाला जिवंत परत जाऊ देऊ नका. हा मराठ्यांचा मोठा विजय असेल. आम्ही स्वराज्याच्या कामी आलो तरी आज मराठेच जिंकायला हवेत. राजे नाईक पुढे बोलू शकत नव्हते. आणि आणखी एक, बाळराजे संभाजी मोठे होईपर्यंत प्रशासनावर आणि गनिमावर आपला असाच गुप्त ताबा ठेवा. स्वराज्याचा वटवृक्ष बहर ठेवा. रयतेला कायम सुखाचे दिवस लाभू द्या. या भारतवर्षाची शक्य होईल तितकी भूमी तुर्की, मुघल, इराणी, आदिलशहा, फ्रेंच, डच आणि टोपीकरांपासून मुक्त करा. आपली रायरेश्वरची शपथ पूर्ण करा. राजे, ही शपथ पूर्ण होताना आपण आपल्या नेत्राने बघणार आहात. परकीयांपासून मुक्त झालेल्या भूमीवर आपण आपल्या हाताने भगवा ध्वज फडकवणार आहात. काही होणार नाही आपल्याला. राजे, यश आपल्यालाच येणार आहे. नाईक तळमळीने म्हणाले. नायकांची तळमळ बघून राजाने स्मितहास्य केले आणि दोन्ही हात नायकांच्या खांद्यावर ठेवत म्हटले, आम्ही नेहमीच विचार करतो नाईक, अशी कोणती जादू आहे तुमच्या बोलण्यात की तुमच्याशी निव्वळ मात्र बोलण्याने योद्ध्याच्या अंगी आपसुकच वीरश्री संचारते. अचानक योद्ध्याच्या भावनावर लगाम लागतो. तुमच्या ह्या सकारात्मक आणि तितक्याच स्फूर्तिदायी शब्दाने तुम्ही तुमच्यासारखे अनेक बहिर्जी तयार केले आहेत आणि तुमच्या ह्याच बहिर्जीमुळं आपण धूर्त खानाला आपल्या बोटावर नाचवत आहोत. या स्वराज्यासाठी तुमचे योगदान अतुलनीय आहे नाईक. आणि आम्हाला माहित आहे की इतके मोठे कार्य साधून सुद्धा तुम्हाला त्याचे श्रेय किंवा कोणता सन्मानही नको असतो. राजे, आपण माझ्या खांद्यावर हात ठेवून बोलत आहात. यापेक्षा आणखी काय पाहिजे? आपल्या हृदयात एक जागा आमच्यासाठी राखून आहे. यापेक्षा मोठा कोणता सन्मान असू शकतो का? बोलताना नायकांचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले होते. ते बघून राजांनाही भरून आले होते. त्यांनी पटकन नायकांना मिठी मारली आणि अलगद त्यांची पाठ थोपटली. राजे जाणून होते की खानाला इथेपर्यंत घेऊन येण्यासाठी बहिर्जी पथकाने किती कष्ट केले होते. ते आपल्या मावळ्यांची मेहनत उघड्या डोळ्याने बघत होते. राजांना आपल्या साथीदारांच्या कष्टाची, त्यांच्या त्यागाची जाण असल्यानेच मावळे स्वराज्यासाठी बलिदान देण्यासाठी सदैव तत्पर असत. राजे इतर शासकांप्रमाणे सत्तेच्या धुंदीत न राहता आपल्या साथीदारांमध्ये मिसळत असत. त्यांच्या कार्याचे मनपूर्वक कौतुक करत असत. खान शामियानातील आसनावर बसून राजांची आतुरतेने वाट पाहत होता. ही राजांची शिष्टाई होती. खान राजांना एका बंडखोर सरदाराचा पुत्र म्हणून प्रत्येक खलिद्यात अप्रत्यक्षपणे संबोधत होता. त्याला उत्तर म्हणून राजाने मुद्दाम त्याची भेट घेण्यात घाई केली नव्हती. त्याला आणखी तात्कळत ठेवले होते. तो कंटाळत आसनावरून उठून उभा राहिला. दात ओठ खात कृष्णाजी पंताला आणि पंताजी काकांना विचारू लागला, कुठं आहे शिवाजी? माझी तौहीन करण्यासाठी मुद्दाम दिरंगाई करत आहे का? मी सूर्योदया आधी उठून भेटीसाठी सज्ज झालो आहे. छावणीतून गडाजवळ आलो तरी तुमच्या शिवाजीला गडाच्या पायथ्याशी यायला इतका उशीर. इतक्यात शामियानाच्या द्वारात राजे येऊन उभे राहिले. राजाला पाहून पंताजी काका बोकील म्हणाले, आलेत आमचे महाराज. खानाने राजाला निरखून पाहिले. मग खोटे हास्य आणत म्हणाला, या शिवाजीराजे भोसले. राजे पुढे आले तसे खान शिवाजीराजांना प्रथमच पाहत होता. तो राजांना बघून थक्क झाला. सर्वप्रथम त्याला बडे बेगम साहेबाला दिलेले शब्द आठवू लागले, ज्याला मारण्यासाठी त्याने इतके महिने वाट पाहिली. तो त्याच्या समोर उभा होता. तो अत्यंत आनंदला होता. त्याने भरभर राजावरून नजर फिरवली. तुम तो दुसरे शहाजी हो. तेच डोळे, तीच नजर, तेच कपाळ, तेच नाक. असं वाटत आहे की मी माझ्या परममित्र शहाजी राजांनाच भेटत आहे. दिल खुश हुआ. आम्हालाही आपल्याला भेटून आनंद झाला आहे खान साहेब. तुम्ही आमच्या वडिलांचे मित्र आहात, त्या नात्याने आमचे काका. राजे म्हणाले, क्या बात, दिल छूने वाली बात बोली तुमने शिवाजी. माफ करना पर अब हम तुम्हारे काका है तो सिर्फ शिवाजी बोल सकते हैं. खान हसत म्हणाला, हरकत नहीं. राजाने स्मित करत म्हटले, शुक्र है तुमने हमारी बात मान ली और मिलने के लिए राजी हुए.
वरना हमारे भतीजे पर हमें खामका आक्रमण करना पडता। खान एक भुवई उंचावत म्हणाला, आपल्या ताकदीला आम्ही जाणून आहोत खान साहेब, आपल्याशी लढण्यात आम्हीच काय, हिंदुस्थानात कुणीही समर्थ नाही। आम्हाला आपली अट मान्य आहे। आम्ही आमच्या जहागिरी व्यतिरिक्त आदिलशाहीचा मारलेला मुलूक आपल्या स्वाधीन करत आहोत। राजे शांतपणे म्हणाले, त्यांना अफजल खानाला आपण सावध असल्याचा थांगपत्ता लागू द्यायचा नव्हता, म्हणून ते खानाची वरवर स्तुती करत होते। वाह शाबाश शिवाजी, तुम काफी समझदार हो, मैं तुम्हारी समझदारी का दीवान हो गया हूँ। वैसे ये सब बातें बैठकर आराम से होती रहेंगी, पर हम पहली बार मिल रहे हैं, गले नहीं मिलोगे? हात पसरत खान म्हणाला, का नाही? राजे स्मित करत म्हणाले आणि एक पाऊल पुढे टाकून जागच्या जागी थांबले। राजांची नजर खानाच्या कमरेवरील तलवारीवर होती। खान कळून चुकला, समज गया असे म्हणत त्याने तलवार म्यानेसकट कृष्णाजी पंताच्या स्वाधीन केली। राजानेही आपली तलवार पंताजी काका बोकील यांना सोपवली आणि त्याला बाहेर थांबण्याचा इशारा केला। पंताजी काका बाहेर गेले, म्हणून नाईलाजाने खानालाही आपल्या वकिलाला बाहेर थांबवणे भाग पडले। दोन्ही वकील शामियानाच्या बाहेर उभे राहिले। आता खान स्मित हास्य करत पुढे आला। तेव्हा राजे त्याला म्हणाले, आपण वडील माणूस आहात, तेव्हा आपण चालण्याचे कष्ट घेऊ नका, आम्ही येतो। राजे खानाच्या दिशेने चालू लागले। राजांच्या वाक्यावर हसतच खान म्हणाला, जावली से हमें यहाँ बुलाया और अब बोल रहे हो कि आप कष्ट न ले। खानाच्या बोलण्यावर राजांनाही हसू आले। त्याबद्दल क्षमा करा खान साहेब असे म्हणत राजाने खानाला मिठी मारली। खानाच्या अकराळ विकराळ देहापुढे राजे खुजे वाटत होते। राजांचे मस्तक त्याच्या छातीपर्यंत येत होते। मिठी मारताना हसत असलेल्या खानाच्या चेहऱ्यावरचे भाव एकाएकी बदलले होते। क्षमा नाही, हरगिज नाही असे म्हणत खानाने राजांची मान काखेत घट्ट दाबली। राजांच्या मानेच्या नसावर दाब पडला। राजांचा चेहरा क्षणात लालबुंद झाला, डोळे लाल जर्द झाले, ते विस्फारू लागले। खान मात्र हसू लागला। हसतच त्याने शेल्यात लपवलेला खजीर काढला आणि राजांच्या पाठीवर वार केला। मानेपासून माकड हाडापर्यंत त्याने खंजीर घुसवून ओढले। राजांचा अंगरका फाटला, पण खानाचा खंजीर पूर्णपणे आत घुसला नाही। मग खानाने चिडून आणखी त्वेषाने वार केले, पण ते निरर्थक होते। राजाने आत पोलादी चिलकत घातले असल्याने राजाच्या त्वचेला खंजीराचा स्पर्श होत नव्हता। त्यामुळे खान आणखी भडकला आणि त्याने राजांच्या मानेवरील पकड आणखी घट्ट केली। आता राजाने शरीरातील ताकद कशीबशी मुठीत एकवटली आणि हाताचा पंजा उघडत त्यात लपवलेल्या वाघनखांना चपळतेने खानाच्या पोटात घुसवले। खान तळमळला। वेदनेमुळे त्याची राजांच्या मानेवरची पकड ढिली झाली। त्याचा लाभ घेत राजाने स्वतःची सुटका करवून घेतली। मग डाव्या हाताच्या अस्तनीत लपवलेला बिचवा काढला आणि खानाच्या पोटाला आडवी चीर दिली। खानाचे आतडे बाहेर काढले। खानाने पोट दोन्ही हाताने पकडून ठेवले। त्याच्या पोटातून घडाघडा रक्त वाहत होते। क्षणात जमीन रक्ताच्या थराळात माकली होती। खान ओरडू पाहत होता, पण त्याचे मस्तिष्क शून्य झाले होते। घशातून सहजपणे आवाज फुटत नव्हता। डोळ्यासमोर अंधारी येत होती। त्याचा तोल जात होता, तरी तो कसाबसा ओरडला, दगा, आणि जमिनीवर कोसळला। त्याचा आवाज ऐकून कृष्णाजी भास्कर आणि पंताजी काका आत आले। कृष्णाजी भास्करने त्याच्या हातातील खानाची तलवार उपसून राजावर हल्ला केला। राजाने वार तो चुकवला। पंताजी काकाने पटकन मेहनतून तलवार काढून राजांना दिली। मग राजे कृष्णाजीशी द्वंद्व करू लागले। त्यांच्या तलवारीचा आवाज ऐकून श्यामेच्या बाहेर उभे असलेले खानाचे अंगरक्षक धावून येऊ लागले, पण राजाच्या अंगरक्षकाने त्यांना अडवले आणि त्याच्यात द्वंद्व सुरू झाले। राजाने कृष्णाजीच्या तलवारीवर ताकदीने प्रहार केला। त्या झटक्याने तो जमिनीवर कोसळला। तुमची आजवरची कारस्थाने आम्ही जाणून आहोत। तुम्ही ब्राह्मण जातीवर कलंक आहात। खरे तर हा कलंक मिटवण्याचा नामी मौका आमच्याकडे चालून आला आहे, पण ब्राह्मण हत्या करण्याची आमची इच्छा नाही। जा, पुन्हा कधी स्वराज्याविरुद्ध षडयंत्र रचू नका, अन्यथा तुमच्या धडावर मस्तक ठेवणार नाही असे म्हणत राजे वळून जाऊ लागले। राजांची त्यांच्याकडे पाठ असल्याचा फायदा घेत कृष्णाजी उठून उभा राहिला आणि तलवार उपसत राजावर धावून आला। पंताजी काकांनी वेळीच राजांना सावध केल्याने राजांनी खटकन मान वळवली आणि घशातून क्रोधपूर्ण हुंकार काढत कृष्णाजीच्या हातावर वार केला। तलवारी सकट कृष्णाजीचा हात जमिनीवर पडला। तुमचा हात गेला तरी तुमचे मस्तक शाबूत आहे। त्याचा नंतर स्वराज्याला नाहक त्रास होत राहणार। आताच तो त्रास मुळासकट संपवतो।
असे म्हणत राजाने कृष्णाजीचे मस्तक धाडावेगळे केले. त्याचे मुंडके घरघळत जाऊन अफजल खानाच्या पार्थिवाजवळ पडले. राजे अजूनही कृष्णाजीच्या मुंडक्याकडे क्रोधाने पाहत होते. तितक्यात राजांच्या पाठीमागे सय्यद बंडा उभा होता. त्याने राजावर वार करण्यासाठी दांडपट्टा हवेत फिरवला होता. राजांच्या मानेवर त्याचा दांडपट्टा स्पर्श करणार इतक्यात त्याचा हात दाढापासून वेगळा झाला. जेव्हा महालेने दांडपट्ट्याच्या एका घावात सय्यद बंडाचा हात कापला होता. राजाने वळून बघितले. सय्यद बंडा जमिनीवर तडफडत पडला होता. जेव्हा महालेने दांडपट्ट्याचे आणखी वार करून त्याची ती तडफड कायमची बंद केली होती. शाबास जिवाजी, राजाने स्मित करत जिवाजीच्या खांद्यावर थोपटले. मग पुन्हा बोलू लागले, चला आपल्याला लवकरात लवकर गडावर पोहोचायला हवे. तोफ डागून आपल्या सैन्याला खान मारला गेल्याची इशारत द्यायला हवी. जेव्हा महालाच्या सुरक्षेत राजे गड चढू लागले. राजांच्या अंगरक्षकांनी खानाच्या अंगरक्षकांना संपवले होते. खानाचे सेवक त्याचे पार्थिव पालखीत टाकून घेऊन जात असताना संभाजी कावजीने त्यांना अडवले आणि खानाचे मुंडके कापून घेतले. राजे गडावर पोहोचल्यावर तोफा टाकून सैन्याला युद्धाचा इशारा देण्यात आला. मग राजांच्या सैन्याने जावळीच्या जंगलात लपलेल्या खानाच्या सैन्यावर आक्रमण केले. अफजल खानाच्या वधानंतर संभाजी कावजी यांनी खानाचे मस्तक छाटून राजगडावर मासाहेब जिजाऊच्या पायाशी ठेवले. स्वराज्यात अत्यंत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. महाबलाढ्य अशा खानाचा वध केल्याने मराठ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला होता. राजाने तेवढ्यावरच संतुष्ट न होता चढाईचे धोरण आखले होते. वायला खानाच्या छावणीत असलेल्या विश्वासराव प्रभू यांच्या नेतृत्वाखाली बहिर्जी पथकाच्या हेराने छावणीला उद्ध्वस्त केले होते. तिजोरी ऐवज जड जवाहिरे ताब्यात घेत सैन्याच्या शस्त्रागारांना आग लावली. विजापुरी सैनिकांना हे का आणि कसे घडत असल्याचे लक्षात येण्याआधीच नेताजी पालकर आणि कान्होजी जेदे मोठ्या सैन्यासह वाईत दाखल झाले होते. त्यांनी विजापुरी सैन्याची चांगलीच कत्तल केली. अचानक झालेल्या हल्ल्याने बिथरलेले सैन्य विजापूरच्या दिशेने पळत सुटले. नेताजी पालकर सैन्यासह त्यांचा पाठलाग करत होते. त्यांनी वाटेत येणारे सर्व गड किल्ले ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती. छत्रपती शिवाजीराजे सुद्धा गड उतरून वाईला पोहोचले होते. वाईलाच त्यांनी सर्व सरदारांची सभा घेतली. सर्वांना आक्रमक पवित्रा घेण्याचा आदेश दिला. खानाच्या जाण्याने धास्तावलेल्या आदिलशाहीला सावरण्यास पुरेसा अवधी न देण्याचा राजाचा विचार होता. राजाने त्यांचा विचार सत्यात उतरवला. तुफानी घोडदौड करत राजाने खटाव, मायने, रामपूर, कलेठोन, वाळवे, हल, जयंतिका, अष्टी, अष्टे, वडगाव, वेलापूर, औदुंबर, मसूर, कराड, सुपे, तांबे, पाली, नेरले, कामोरे, विसापूर, साबे, उरण, कोळे आणि कोल्हापूर ही गावे ताब्यात घेतली. तिकडे नेताजीच्या नेतृत्वाखालील मराठी फौजेने कृष्णेच्या काठाने पुढे जात पराक्रम गाजवले. तुकड्या तुकड्यामध्ये विभागून मराठी सैन्याने कवठे, बोरगाव, मालगाव, कुंडल, भोगाव, सत्तिकीर, आड ही ठिकाणे काबीज केली. कोल्हापूर ताब्यात घेतल्यावर राजाने अगदी 2 दिवसात पन्हाळा हाती घेतला. पन्हाळगडापासून विजापूर फक्त 10 मैलाच्या अंतरावर होते. म्हणून पन्हाळा स्वराज्यासाठी अत्यंत महत्वाचा होता. तिकडे नेताजींचा ताफा मिरजेला येऊन थांबला होता. परंतु मिरज जिंकणे अवघड झाले होते. तेव्हा मिरज लवकर हाती येत नसल्याची वार्ता हेरांकडून राजांना कळताच राजे स्वतः मिरजेला गेले आणि मिरज सुद्धा ताब्यात घेतले. मग राजाने नेताजींना पुढच्या मोहिमावर पाठवले. त्यानंतर नेताजींनी गोकाक, दोदवाड, मुरवाड, धारवाडची गडी, शूद्रवंद्यपूर, सागाव, माईल, हुकेरी, कडगाव, हळदी, भुनिका, किनी, अरग, तेळसंग, केरूर, अंबुप, कमळापूर, अथनी, तिकोटे अशी एक एक ठाणे स्वराज्यात जोडली. याशिवाय सातारा, चंदनगड, वंदनगड, विशालगड, पालगड, रांगणा, प्रसिद्धगड, भिवगड, पारगड, वसंतगड हे किल्ले मराठ्याने स्वराज्यात घेतले. राजांची इतके आक्रमक घोडदौड बघून विजापूरच्या आदिलशहाचे धाबे चांगलेच दाणाणले होते. त्यांनी तत्काळ राजापुरात असलेल्या रुस्तमे जमान याला फौज घेऊन मिरजेत असलेल्या शिवाजी राजावर आक्रमण करण्यास पाठवले. रुस्तमे जमान हा अफजल खानासोबत आलेल्या सैन्यात होता. परंतु खानाला मोठे सैन्य जावळीत सोबत घेऊन जाणे शक्य नसल्याने वाईतल्या छावणीत त्याला थांबावे लागले होते. त्यानंतर तो राजापूरला त्याच्या जहागिरीत परतला होता. छत्रपती शिवाजी राजावर आक्रमण करण्यासाठी रुस्तमे जमान सोबत अफजल खानाचा पुत्र फाजल खान आणि मलिक इतबार
सादत खान मुल्ला या सरदारांना पाठवण्यात आले होते. तोडक्या मोडक्या आणि खचलेल्या सैन्यासोबत रुस्तमे जमानने राजावर आक्रमण केले. परंतु या युद्धात रणांगणावर राजाने स्वतः उतरून रुस्तमे जमानच्या सैन्याची धूळधाण उडवली होती. जीव वाचवत सगळे सरदार आणि सैन्य विजापूरला पळून गेले. रुस्तमे जमान राजांच्या हाती सापडला होता, परंतु राजाने त्याला मुद्दाम जीवदान दिले होते, कारण तो शहाजी राजांचा परम मित्र रणदुल्ला खानाचा पुत्र होता. अफजल खानाच्या वधानंतर 5 ते 6 महिन्यातच स्वराज्याच्या सीमेचा बराच